मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली। त्यामध्ये एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मुखबधीर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे। दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केले। नमस्कार। राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गेली 1 वर्ष 11 महिन्यांमध्ये तब्बल 267 कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आले। यामुळे दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या तब्बल 32,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये एखादं रुग्णालय नव्यानं अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया या दोन्ही पूर्णतः निशुल्क आहेत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आता मंत्रालयात येण्याची देखील बिलकुल आवश्यकता नाही। यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे 86 50 567 567। या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल। विहित नमुन्यात अर्ज भरून योग्य कागदपत्रांच्या सह आपण जर ईमेल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने त्याची पडताळणी होते आणि ऑनलाईन पद्धतीने संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये दाखल आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं आणि म्हणून ही प्रक्रिया संपूर्णतः पारदर्शक आहे। आणि म्हणून एक जाहीर विनम्रपणे आवाहन आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कुठलीही खाजगी संस्था किंवा मध्यस्थ किंवा खाजगी व्यक्तीच्या द्वारे अर्ज दाखल न करता थेट अर्ज करा आणि हे अर्थसहाय्य मिळवा। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।